महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये वसलेला प्रतापगड किल्ला हा फक्त एक किल्ला नाही, तर इथेच 1659 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात झालेली ऐतिहासिक भेट आणि लढाईने इतिहासाची दिशा बदलली. पण या युद्धातील सर्वात थरारक गोष्ट म्हणजे फक्त लढाई नव्हे, तर त्यामागची लष्करी रणनीती आणि भूरचनेचा वापर. सर्वप्रथम समजून घ्या लोकेशन स्ट्रॅटेजी. प्रतापगड हा घनदाट जंगल आणि उंच तिरक्या डोंगर उतारांमध्ये वसलेला आहे. शिवाजी महाराजांनी ही जागा मुद्दाम निवडली, कारण अशा अरुंद दऱ्या आणि जंगलात मोठी फौज प्रभावीपणे तैनात करता येत नाही. म्हणजेच त्यांनी भौगोलिक परिस्थितीलाच आपले शस्त्र बनवले. आता सर्वात रंजक गोष्ट म्हणजे मीटिंग पॉइंट. असं मानलं जातं की किल्ल्याच्या पायथ्याशी खास तयार केलेल्या तंबूत ही भेट झाली. दोघेही मर्यादित अंगरक्षकांसह आले होते, पण शिवाजी महाराज पूर्ण तयारीत होते. त्यांनी अंगाखाली चिलखत, डोक्यावर शिरस्त्राण आणि हातात वाघनख आणि बिचवा खंजीर लपवून ठेवला होता. जसेच भेट सुरू झाली, इतिहासानुसार अफजल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण क्षणार्धात शिवाजी महाराजांनी वाघनखाने प्रत्युत्तर दिले. यानंतर जे घडलं ते खरं गनिमी कावा होतं. सिग्नल मिळताच आसपास लपलेल्या मराठा सैन्याने अचानक हल्ला चढवला. घनदाट जंगलामुळे बिजापूरची फौज ओंधळून गेली, कारण त्यांना मोकळ्या मैदानावर लढण्याची सवय होती. हाच शिवाजी महाराजांचा मास्टर स्ट्रोक होता. टेरेनचा फायदा आणि अचानक हल्ला. याच रणनीतीमुळे एका बलाढ्य सरदाराचा पराभव झाला. आजही त्या ठिकाणी अफजल खानाची कबर आणि शिवाजी महाराजांचा विजय स्तंभ उभा आहे, त्या ऐतिहासिक क्षणाची साक्ष देत. बऱ्याच जणांना ही घटना फक्त एक लढाई वाटते, पण लष्करी तज्ज्ञांच्या दृष्टीने हे टेरेन बेस्ड वॉरफेअर, सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी आणि असिमेट्रिक वॉरफेअरचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, शिवरायांच्या या मास्टर प्लॅनबद्दल तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.